निर्विल्यावरी मग माझा हरी उपेक्षा तुम्ही सांगितलं ना का तिथपर्यंत होईल तर तसं नसलं होणार तरी त्याला मात्र ते करावं लागेल. कारण साधूचा शब्द आहे आयुष्यामध्ये नामस्मरण सद्गुरु सेवा संप्रदाय सेवा याकरता ज्यांनी आपलं आयुष्य व्यतीत केलंय ते संत श्रीपाद बाबा आणि संत रामदास बाबा पायी पालखी सोहळा श्री क्षेत्र आळंदी ते पंढरपूर या सोहळ्याचे आपल्या सर्वांचं आदरस्थान असणार प्रातस्मरणीय गुरुवर्य गोविंद बाबा गाडगे आपल्या व्यासपीठाच्या वतीने यजमानाच्या वतीने बाबांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. बाबांना विनंती करतो आपण 2 शब्दामध्ये आम्हाला सर्वांना शुभाशीर्वाद द्यावे. परमात्मा तसेच संत शिरोमणी ज्ञानोबा संत शिरोमणी तुकोबा यांच्या चरणाचे वंदन करून जर वास्तव्य पाहिला तर आज या ठिकाणी आपण गेले 5 दिवस भागवत कथेचा आनंद उपभोगत होतो. ही भागवत कथा श्रवण करीत असताना आपण तन्मनाने आजच्या यजमान आपले नेवाळे साहेब यांच्या माध्यमातून यांच्या संयोजनातून हा भागवत कथेचा आणि आपल्याला आनंद आपण लुटत आहात. गुरुवर्य गोपाळबाबा महाराज पटेल त्यांच्या माध्यमातून अशी गोड कथा आपण श्रवण करीत आहात. नुसती कथा श्रवण करत नाही, मी अनेकदा भागवत कथा ऐकत असतो बऱ्याच लोकांची, परंतु बाबांचं जे भागवत कथा आहे ते अतिशय सुंदर. त्याच्यातून आपण मनुष्य जन्माला कशाला आलो आहे त्या आलेल्यानंतर भागवत कथाचा श्रवण करीत असताना आपल्याला तत्वज्ञानाचा विषय अति सुंदर विषयातून आपल्याला ते समजून येतात. माझ्या जीवनामध्ये प्रथमता प्रसंग आला त्यांचा भागवत कथेचा ऐकण्याचा तो म्हणजे मुंबई या ठिकाणी प्रवेश ठिकाणी आणि 7 दिवस आम्ही ती भागवत कथा पण आणि मनाने नाही मनाने आणि ऐकलेली आहे. हे तेव्हापासून असं वाटतंय का जिथे जिथे बाबांची कथा असेल ती श्रवण करण्याकरता कथा सर्वांना नाही, पण त्या माध्यमातून जे मनुष्य जीवनाचा होता आणि आपल्याला आजही सद्गुरूंच्या कृपेने त्या माध्यमातून भगवंताच्या नामाचा जर चिंतन केलं तर आपल्या जीवनाचा कसं सार्थक होतो, आपण त्या स्वरूपाला कसं प्राप्त होतो असे गोड स्वरूपाने हे आपल्याला ते सांगत असतात. मागच्या काळाला परमार्थाची वाट करता बाबांना माहिती आहे त्यांना, परंतु उद्याचा जो दिवस आहे तो आमचा त्यांच्या गावाला पारगावामध्ये होता होता. कारण गोकुळाष्टमीच्या निमित्ताने आबानाने 3 वाजता कंपनीत तिथून 7 वाजेपर्यंत मुलाला फसायचे आणि तिथून पायी पारगावाला 9 वाजेपर्यंत गुडघ्या इतक्या पाण्यातून. आता तुम्ही 2 पहिले पावसाचं टाइम आणि ते तर पावसाचा आग आहे. अशा गुडघ्याच्या पाटातून अंधारात गाडी न करताना आणि आम्ही त्या वडावर अंधाराने यशोबाबा हाका मारायचे आणि त्यानंतर तिथं आमचा कीर्तनाचा कार्यक्रम करायचे. बाबांच्या आईच्या आता 5:30 वाजा 9 वाजा खायचे आणि परत सेकंड करायचं. अशी आमची परमार्थाची सुरुवात आणि त्या माध्यमातून बाबा त्यावेळेला तिथे नसायचे, परंतु खाली जे काय असतील माधवाचं ते यशोबाबा पाटील आणि या ठिकाणी आम्ही कीर्तनाचा कार्यक्रम असतो. उद्याचा दिवस आणि त्यानंतर असाही तो कार्यक्रम लावणार आहे. तो मला कार्यक्रम प्रकृतीच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्याला जाता येत नाही आणि आज इकडे येण्याचं जे प्रयोजन ते सकाळी माझ्या सूर्यकथाचं प्रवचन त्या ठिकाणी होते. आपले साधक वाघ त्यांच्या पत्नीचं वर्षिकनाथ होतं त्या ठिकाणी आणि आपल्या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी 1 दिवस का परवाना बाबांचा माझा फोन झाला 1 दिवस कमी कथेला जायचंय आणि तो आता उद्या यायचं. उद्याचा
आपल्या गवटेसारखे आपल्या ज्ञानेश्वर मावळे त्यांच्या वडिलांची श्राद्ध आहे. परवाला कार्याचा दिवस आहे. आपले गुंडसाहेब यांच्या आईचं निर्माण झाल्यानंतर त्यांची दसरे आहे. म्हणजे त्या 2 दिवसाला आपल्याला गॅरंटीपर्यंत आणि गुरुवारी तर काल आहे तरी आपल्याला त्या ठिकाणी येत नाही. म्हणून 3 वाजता यायचं ठरलं, नियोजन झालं होतं, परंतु अचानकपणे पाहुणे आले आपण सांगितलं आणि ते नेमके 3 वाजता त्या ठिकाणी आलं नाही. एक प्रसंग सांगतो का, पाहुणे आल्यानंतर आपण जरी सन्मान करत असतो, मला जरी ओढत असतो, तर पाहुणे आल्यानंतर आपला किती भावना आपण एक माळांची आणि आपण आवर्जन करीत असतो. परंतु ते परमार्थामध्ये आहे पाहुण्यांचा आदर सत्कार करणं आणि आपल्याला आणि सुनिश्चित आहे. मगाशी बाबांनी सुद्धा आलेल्या कथा सांगवली आणि माझं थोडंसं अभिनंदन केलं. मला काय त्याच्याबद्दल मोठं व्हायचं नाही, परंतु आज या ठिकाणी आपले देवाळे बाबा यांच्या माझ्याबद्दल ही जी कथा चालू आहे त्यांच्याही परिवारातर्फे त्यांनाही आनंद होत असतो. मी परमात्मा परमेश्वर पंढरी पाठवले माझे सद्गुरू श्रीराम बाबा यांच्या चरणाशी विनंती करीन तेव्हा माझ्या देवाळे परिवारांना आणि उदंडाशी असाच त्यांच्याकडून परमार्थ उतरवतो घडो अशी भगवंताच्या चरणी प्रार्थना करून इथे थांबतो. जय हरी, जय हरी, जय. धन्यवाद बाबा.